रवैया थम गई मंदार मिली। बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। तलक आंधियां पानी संग बड़ी। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? इन पैरों के नीचे हो भूमियां। तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। अचानक ते ओठांवर आलं। मागच्या वेळी मी वेदला लग्नाचं विचारलं तेव्हा वेद गप्प होता आणि आता स्वतःहून माझ्याशी लग्न कर बोलला। लग्नाचं माझ्या तोंडून निघून गेलं की ते खूप आतून मनातून बोललोय मी। माझी दगमग, माझी होरपळ बघून माझी दया आली आणि म्हणून वेदने लग्नाचा विचार तर नसेल ना केला? मी बोललो ते करेनच, कोणाची फसवणूक माझ्या रक्तात नाही। संकेतच्या रक्तातच बेईमानी होती। मी तिकडी आहे, उपेक्षित आहे, म्हणून संकेतने डाव रचला। नलीसाठी जीव का तुटतो माझा, ही हुरहुर का? वेदला माझ्या सुखदुःखांची काळजी वाटते। संकेत बद्दल सतत सावध केलं मला त्याने। का? मी कर्तव्य म्हणूनच नलीला मदत केली। कर्तव्य की अजून काही? मनाला हुरहुर का लागते? लग्न वेदशी मी विचार करायला अवधी का मागितलाय? माझ्याशी लग्नाला नलीने होकार नाही दिला, तिला थोडा वेळ हवाय। नली कन्फ्यूज तर नसेल ना, किंवा तिच्या मनात शंका तर नसेल? आई माझ्यासाठी स्थळ बघते, इतकी घाई का करते आई? आणि मला सुख सन्मान मिळावा म्हणून वेद झटतोय। आमच्या लग्नाला आमच्या घरून परवानगी मिळेल? खोत आणि गावडे यांच्यात वैर आहे। विरोध होणारच। आधी आमचा निर्णय महत्वाचा। वेद माझा शुभचिंतक, चांगला मित्र आहे, पण माझ्या निर्णयाने वेदच्या आयुष्यात अशुभ तर घडणार नाही ना, कारण मी तिकडी आहे ना। नली लग्नाला होकार देईल का?